या देशातल्या नेत्यांनी तुरुंगवास बघून या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं। पंडित जवाहरलाल नेहरूने पंजाब मध्ये भाकरा नांगल या धरणाची जेव्हा सुरुवात केली, ते धरण एवढं मोठं आहे सतलज नदीवरचं की त्याच्या पाण्याची खोली 800 फूट आहे आणि 150 किलोमीटर बॅकवॉटर त्या ठिकाणी आहे। 150 किलोमीटर। एक राज्य नव्हे तर पंजाब, हरियाणा, राजस्थान या 3 राज्याची जमीन भिजवण्याचं काम या माध्यमातून होत आहे। तेव्हा या नरेंद्र मोदीचं वय होतं 5 वर्षाचं। इंदिरा गांधींनी या देशाला अन्नधान्य कमी पडत होतं, तेव्हा 60 ते 70 कोटी लोकसंख्या होती, तरी सुद्धा आम्ही स्वावलंबी नव्हतो। त्यांनी ठरवलं, या सगळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्यांनी एकत्रित केलं आणि त्यांनी सांगितलं की जगासमोर भीक मागणार नाही, आमच्या देशातल्या लोकसंख्येला लागणारं अन्नधान्य हे याच देशामध्ये आम्ही निर्माण करणार, याच देशामध्ये पिकवणार। तेव्हाचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबांनी शपथ घेतली की 5 वर्षामध्ये हे महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीमध्ये मी स्वावलंबी करणार, आणि हे करू नाही शकलं तर चौकामध्ये मला फाशी द्या, अशा प्रकारची घोषणा करणारे वसंतराव नाईक हे काँग्रेस पक्षाचे होते। यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, बॅरिस्टर अंतुले आणि अलीकडच्या काळामध्ये आपले नेते विलासरावजी देशमुख साहेबांनी हा महाराष्ट्र 1 नंबरवरती घेऊन गेला। नरेंद्र मोदीला काळजी करायची असेल तर स्वतःच्या गुजरात राज्याची काळजी करा म्हणा। 6 नंबरवरती तुमचं राज्य आहे, त्याला किमान 2 नंबरवरती तरी आणा, एवढं तरी काम करा तुम्ही। पण गुजरातच्या पुढे महाराष्ट्राला घेऊन जातो म्हणून खोटी भाषणं करतायत। या देशामध्ये हरित क्रांती झाली तेव्हा नरेंद्र मोदीचं वय होतं 13 वर्षाचं। या देशात